हाँ PRO आगे नहीं अनवर पटेल वार्ड 2 इकडे इकडे डॉक्टर साहेब ठीक है एक मिनट समोर डोमा संघटनेची बैठक झालेली आहे शहरामध्ये। तर काय काय ठराव याच्यामध्ये घेण्यात आले, काय निर्णय घेण्यात आले आणि अधिवेशन संदर्भात काय माहिती आहे? आज दलित ओबीसी मायनॉरिटी आदिवासी या डोमा संघटनेची जिल्हास्तरीय बैठक जिल्हा कार्यालय बेरेबाग हरसूल येथे घेण्यात आली। यामध्ये जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते। त्यामध्ये दिनांक 21/9/2025 रोजी गुलाब विश्व हॉल येथे राज्यस्तरीय अधिवेशन केंद्रीय संघटनेचे अध्यक्ष माननीय उदितराज माजी खासदार साहेब यांच्या उपस्थित अध्यक्षाखाली व प्रदेशाध्यक्ष प्रीतिमजी आठवले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व केंद्रीय राज्य आणि जिल्हा हे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे यांच्या होणार आहे। या अधिवेशनामध्ये डोमा संघटनेचे जे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात येणार आहे ते म्हणजे कामगारांना जो आज 12 तासाचा जो नियम केला आहे काम करण्याचा, जो काही कामगार अधिनियम जो होता त्याच्यामध्ये 8 तास होते, ते 8 तासाऐवजी 12 तास केले, ते त्याला विरोध करण्याकरता तो एक ठराव पास झाला। दुसरा, जे काही स्लम एरिया कोणत्या एरियामध्ये शासन आणि प्रशासन हे मनमानी कारभाराने आणि त्या कंपनीला फायदा कसा होईल त्या कंपनीचे मीटर बसवण्याचे काम करत आहे, ते मीटर बसवण्यात येऊ नये याला विरोध करण्याकरता हा एक ठराव पास करण्यात आला। विजेचे मीटर, लाईट मीटर, स्मार्ट मीटर, त्याच्यानंतर स्मार्ट मीटर, त्याच्यानंतर जो काही जन्म प्रमाणपत्राचे जे काही प्रमाणपत्र मिळतात त्याच्यामध्ये काही शासनाने अटी व शर्ती इतक्या गंभीर केल्या का ते प्रमाणपत्र मिळणं मुश्किल झालं, ते सुलभ व्हावे याच्याकरता हा एक ठराव पास करण्यात आला। त्याच्यानंतर यापूर्वी 14ला एका शासनाने, पूर्वीच्या शासनाने मुस्लिम आरक्षण दिले होते, पण ते कोर्टामध्ये गेल्या कारणाने कोर्टाने मुस्लिम आरक्षण 5% आरक्षण देण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिले, आदेश दिले हायकोर्टाने, मुंबई न्यायालयाने, परंतु अद्यापही या शासनाने 12 वर्षापासून मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा हातात घेतलेला नाही, त्याबाबतचा एक ठराव पास करण्यात आला। त्याच्यानंतर शासन प्रत्येक कार्यालयामध्ये, मग ते शासकीय असो की निमशासकीय असो, या कार्यालयामध्ये काही ठराविक प्रवर्गाचे कर्मचाऱ्यांना बहिस्त, म्हणजे दुसऱ्या कंपनी कोणत्या एखाद्या कंपनीकडून कर्मचारी उपलब्ध करायचा असे बहिस्त कर्मचारी नेमण्याबाबतचा शासन निर्णय झाला। त्याच्यामुळं काय होतंय का ते जे बहिस्त कर्मचारी असतात ते कर्मचारी शासकीय कर्मचारी होत नाही आणि त्यांच्यावर कोणतं दायित्व राहत नाही शासनाचं, त्याच्यामुळे ते बिनधास्तपणे आपल्या मनमानी कारभार करतात आणि शासनाला लुटण्याचं किंवा लाभार्थी यांना त्रास देण्याच्या भूमिकेतून काम करतात। हा बहिस्त कर्मचारी जी योजना आहे ती रद्द करण्यात यावी। त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे काही महाबोधी हे काही मंदिर आहेत ते बुद्ध समाजाकडे वर्ग करण्यात यावे, कारण हे
पूर्वकालीन बुद्ध महाबोधी मंदिर आहे ते त्यांचे वर्ग करण्यात यावे. त्याच्यानंतर जे काही गायरान जमिनी 1975 पूर्वीपासून ओबीसी समाज असेल, आदिवासी समाज असेल, आणखी कोणती समाज असेल, परंतु 1975 पासून ते त्या जमिनीवर कसत असतील आणि उपजीविका भागवत असेल आणि शासनाने एक परिपत्र काढलं होतं त्या जमिनीबाबत. जर समजा त्या कसणाऱ्या व्यक्तीवर शासकीय गुन्हे असतील किंवा काही तक्रारी असतील, त्या व्यक्तीला त्या जमिनी हस्तांतरित करून देण्यात यावे असा एक GR मी वाचण्यात आला, तर ते त्या पद्धतीने त्यांच्यावर करून देण्यात यावे. त्याच्यानंतर घरकुल योजना. माहितीप्रमाणे औरंगाबाद संभाजीनगर शहरामध्ये 2 ते 3 लाख लोकांनी अर्ज केलेले आहे आणि शासनाने जवळपास हर्सूल, आणखी कुठं हर्सूल, सुंदरवाडी आणि आणखी पडेगाव या 3 ठिकाणी 12,000 घरकुलांच्या जवळपास योजना कार्यान्वित केलेली आहे. परंतु अजून त्या 2 ते 3 लाखापैकी 1 ते 2% सुद्धा घरकुल योजना अद्यापही त्या लोकांना देण्यात आलेली नाही. ते घरकुल तात्काळ देण्यात यावे हा एक ठराव मंजूर करण्यात. त्याच्यानंतर अतिक्रमण हा जो काही आपले महानगरपालिकेचे दादागिरी करणारे आयुक्त जी श्रीकांत साहेब यांनी जी धडाका लावला, कोणाच्या सांगण्यावर लावला ते आम्हाला माहीत नाही, परंतु काही केलं ते योग्य नाही. परंतु जे काही अतिक्रमण केले, तोडले, ते गोरगरिबांचे घरं होते. ते गोरगरिबांच्या घरांना बरंही त्यांची मान्यता नसेल, घरांना बांधकाम परमिशन असेल, बॉन्डवर असेल, परंतु ती वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध होती, ती वास्तू तुम्ही पाडली आणि त्यांचा उदरनिर्वाहाची जी जागा होती ती तुम्ही पाडली. त्याला त्या वास्तू निर्माण करण्याची जे काही मोबदला असेल तो तुम्ही दिला पाहिजे. मग ती बॉन्डवर असो, काय म्हणतात त्याला, बिगर मान्यतेची असो किंवा काय असेल, परंतु तुम्ही त्या व्यक्तीची वास्तू पाळली, त्यांना बेघर केलंय, त्याची एक तर मोबदला दिला पाहिजे किंवा त्याला त्याची जागा, तेवढी जागा इतर ठिकाणी दिली पाहिजे. अल्पसंख्याक संस्थांना जो पायाभूत सुविधा आहे, त्या पायाभूत सुविधा त्या मागच्या वर्षी काही प्रमाणात काही संस्थांना देण्यात आले नाही, ते देण्यात यावे. त्या मागच्या वर्षीच देण्यात यावे, या वर्षी देण्यात यावे हा एक ठराव पास करण्यात आला. त्याच्यानंतर बार्टीप्रमाणे त्याप्रमाणे बार्टीला जेवढा निधी देता तेवढाच निधी मार्टीला देण्यात यावा हा ठराव पास करून ज्यावेळेस डोमाकडून अधिवेशन आंदोलन केले जाईल त्यावेळेस हा विषय शासनाकडे, प्रशासनाकडे उचलला जाईल, याच्याकरता तो केला जाईल. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा का राज्याचे वक्फ बोर्ड कार्यालय हे पंचक्कीमध्ये आहे आणि पंचक्की ही ऐतिहासिक वस्तू आहे. त्या ऐतिहासिक वस्तीला काही कारणास्तव बाधा निर्माण होत आहे. जी ऐतिहासिक वस्तू पुरातत्व विभागाने सांभाळली पाहिजे ती सांभाळल्या जात नाही. याकरता वक्फ बोर्डचे जे राज्याचे कार्यालय एक हाऊसमध्ये करण्यात यावे किंवा इतर ठिकाणी शासनाने त्यांना पर्यायी जागा व्यवस्था करावी, परंतु ऐतिहासिक वस्तीला बाधा निर्माण होणार नाही याची शासनाने दखल घ्यावी. अशापर्यंत या पद्धतीनं सर्व एक जे काय विषय असतील हे विषय आपल्या राज्याच्या होणाऱ्या अधिवेशनामध्ये 21 सप्टेंबरला पूर्ण रेज केला जाईल आणि त्याची एक पूर्ण ठराव केला जाईल. तो ठरावाची प्रत राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला दिला जाईल. अशा पद्धतीनं आज ठराव पारित करण्यात आला. आपलं नाव आणि पद? मी जिल्हाध्यक्ष बादशाह पटेल डोमा संघटना.